never knew you were the someone waiting. I never knew you were the someone waiting. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्हाला दिलेले ती सिम्पली आपल्या वेबसाईटवरून आपल्या इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आणि ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर सिम्पली फक्त इमेज तुमच्या इथे ॲड करायचे आहेत. ते कसे ॲड करायचे ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. त्यानंतर बघू शकता आपला शेकी प्रीसेट आहे तो तुम्हाला इफेक्ट अशा प्रकारे एक दिलेला आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे. मटेरियलमध्ये काय फक्त 4 इमेज फक्त तुमचे लागणार आहेत. तर हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथे तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. जसा मी इथं दाखवतोय स्वतः तुमचा इमेज, तिथं हा डेमोसाठी यूज करतोय. तिथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून अशाच प्रकारे क्रिएट आहे तो करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायची आहे. त्याची लेंथ वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. त्यानंतर तो ॲडजस्ट करून इथं आपल्याला काय करायचं, याची लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 8.3 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेजला तो लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. अशा प्रकारे बघू शकता लॉंग प्रेस करून घ्यायचा आहे आणि तो इमेज लेअर काय करायचा बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. तर बॅकग्राऊंडला घेऊनल्यानंतर या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि जो हा इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली काय करायचा आहे, इथं आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं, त्या इमेज लेअरला पेस्ट करायचे. आता पेस्ट केल्यानंतर काय करायचं की पहिलं जे ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 8.3 सेकंदचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील एक कोणताही इमेज ॲड करून त्याची लेंथ आहे ती 11.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घेऊन अशाच प्रकारे बाकीच्या इमेज आहेत त्या इथं काय करायचे आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण बाकीच्या इमेज ॲड करून घेतलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे 6 इमेज ॲड झालेल्या आहेत. तर ॲड झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, या पहिली जी इमेज लेअर आहे ती आपल्याला सिलेक्ट करून मूव्ह अँड टास्कमध्ये जाऊन रोटेटवर जाऊन आपल्याला -90 डिग्री अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून तिथं आपल्याला फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून इथं आपल्याला मूव्ह अँड टास्कमध्ये जाऊन ऑप्शनमध्ये म्हणजे रोटेटमध्ये जाऊन आपल्याला +90 डिग्री अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे. थर्ड नंबरला यायचं आहे, रोटेटवर जायचं आहे आणि -90 करून घ्यायचं आहे. -90 करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा मूव्ह अँड टास्कमध्ये जाऊन त्याची साईज वाढवायची अशा प्रकारे आणि इमेज आहे तो अशा प्रकारे स्क्रोल करत सेट करून घ्यायचे आहे. आता सेट करून घेतल्यानंतर परत एकदा 4th नंबर म्हणजे लास्ट इमेज लेअर परत एकदा अशा प्रकारे आपल्याला -90 डिग्री करून घ्यायचं आहे आणि करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एकदा क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, चारही इमेज आपले सेट झालेले आहेत किंवा आपण त्याची लेअर आहे त्या अशा प्रकारे सेट केलेलं आहे. त्यानंतर
प्रत्येक इमेज लेअर प्रत्येक लेअरच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. म्हणजे हा इमेज लेअर आहे, तो या बॅकग्राऊंडच्या लेअरला म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे चारही इमेज लेअर आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे चारही इमेज लेअर बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे चौथीही झालेलं आहे. आता बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर याचा स्टार्टिंग पासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे अगदी इझी वेमध्ये. व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो एक्सपोर्ट होणार आहे HD मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.